नमस्कार. आज मी ते मसूर डाळ घेतलेली आहे 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून. त्यात हिरवी मिरची, कांदा आणि मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे फोडणीला. त्यात 2 सुक्या मिरच्या, तमालपत्र आणि 2 लसणीच्या पाकळ्या घालते चेचून. परतून झाल्यावर जिरं घालते फोडणीला. जिरं तडतडल्यावर थोडंसं हिंग घालते आणि हळद घालते. तेलावर परतून झाल्यावर त्यात कुकरमधनं शिजून घेतलेली मसूरची डाळ घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून रवीने घोटून घेते आणि डाळीला उकळी काढून घेते. मसूरच्या डाळीला उकळी आलेली आहे. मसूरची डाळ तयार आहे. इथे मुळ्याची भाजी घेतलेली आहे मी. पानं वेगळे काढून घेतलेली आहेत. इथे मुळा कापून घेते तळायसाठी. अशा प्रकारे मुळ्याची कापं काढून घेते अगोदर. मुळ्याची कापं कापून घेतलेली आहेत. त्याला मीठ आणि लिंबाचा रस लावून बाजूला ठेवते. दहा 15 मिनिटांनी त्यातलं पाणी काढते दाबून. मुळ्यातनं पाणी काढून झालेलं आहे. किंचित मीठ घालते, हळद, लाल मिरची पावडर आणि मिक्स करून घेते. इथे रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. मुळ्याच्या कापांना लावून घेते. पॅनवर तेल गरम करायला घेतलेलं आहे. त्यात मुळ्याची कापं फ्राय करून घेते. झाकण लावून शिजून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते आणि पुन्हा झाकण लावून घेते. मुळ्याची कापं शिजलेली आहेत दोन्ही बाजूने. मुळ्याची कापं तयार आहेत. आता उरलेला मुळा बारीक बारीक कापून घेते. अशा प्रकारे आणि थोडासा किसणीने किसून घेते. मुळा किसून आणि बारीक कापून घेतलेलं आहे. इथे मुळ्याची कोवळी पाने घेतलेली आहेत. ती बारीक कापून घेते. मुळ्याची पानं कापून झालेली आहेत. त्यात किसलेला मुळा घालते. मिक्स करून घेते. थोडंसं मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. थोड्या वेळाने त्यातलं थोडंसं पाणी काढलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ओलं खोबरं, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालते. वरून लिंबाचा रस घालते आणि मिक्स करून घेते. आता वरून फोडणी द्यायसाठी तेल घेतलेलं आहे. त्यात एक सुकी मिरची आणि तीळ घालते आणि कढीपत्त्याची पानं घालून मुळ्याच्या कोशिंबिरीला वरून फोडणी देते. मुळ्याची कोशिंबीर तयार आहे. इथे कच्ची भाजीची केळी घेतलेली आहेत. कुकरमधनं शिजून घेतलेत. दोन्ही बाजूचे देठ कापून घेते आणि केळीचं साल काढून घेते. अशा प्रकारे आता त्याचे तुकडे करून घेते. केळी कापून झालेली आहेत. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक तमालपत्र आणि सुकी मिरची आणि जिरं घालते फोडणीला. परतून झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर त्यात बारीक कापून ठेवलेला टोमॅटो घालते. टोमॅटो परतून घेते. त्यात एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, किचन किंग मसाला घालते आणि परतून घेते. थोडंसं पाणी घालते.
मिक्स करून घेते आणि झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. मसाला छान शिजलेला आहे. तर कापून ठेवलेली केळी घालते. शिजून ठेवलेले चणे घालते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. मसाल्यामध्ये केळी छान मिक्स झालेली आहेत. वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. कच्च्या केळीचे चणे घालून भाजी तयार आहे. इथे कढईत तेल गरम करायला घेतलं आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात कापून मीठ लावून पाणी काढून ठेवलेले मुळ्याची भाजी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. थोडीशी साखर आणि ओलं खोबरं घालते आणि खोबरेल तेल घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे. मुळ्याची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.